नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मेनोपॉज आणि संयुक्त उपचार. गर्भाशय हा स्त्रीला स्त्रीत्व देणारा अवयव. गर्भाची 9 महिने वाढ पालन पोषण करणारं असं महत्त्वाचं मर्म. मात्र जेव्हा स्त्रीला 40-45 वयामध्ये अनियमित मासिक पाळी सुरू होते, अतिरक्तस्राव सुरू होतो, गर्भाशयात कधी गाठी निर्माण होऊ शकतात, ओव्हेरियन सिस्ट होते, ॲडिनोमायोसिस सारखे विकार जडतात, तेव्हा सरळ हा गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. इतका हा सहज काढण्यासारखा अवयव आहे का? शस्त्रकर्म म्हणजे शस्त्रक्रिया सोडून ह्या विविध विकारांवर काही उपाय नाहीये का? उत्तर होय आहे असं येतं. स्त्रीची मासिक पाळी जातानाचा साधारण 4 ते 5 वर्षांचा कालावधी ह्याला आपण रजोनिवृत्ती काल असं म्हणतो. या दरम्यान स्त्रीच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल घडतात, स्त्री शरीराला कोणकोणते विकार होऊ शकतात आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धती आपल्याला कसा मदतीचा हात पुढे करते, याविषयी आजचा आपला कार्यक्रम आहे. या विषयावर अर्थात आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिकेअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, योग, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. वेदिकेअर ग्रुप ऑफ कंपनीजचे ते चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय सद्भावना अवॉर्ड आणि इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड हे त्यापैकीच. एप्रिल 1 आणि 2, 2017 मध्ये लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये त्यांना मुख्य वक्ते म्हणून आमंत्रित केलेलं आहे. दर्शक हो, मेनोपॉज आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही नेहमीप्रमाणेच उत्सुक असाल. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये प्रश्न मंजुषा असं एक विशेष सदर असतं. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाच्या विषयाशी निगडीत असा प्रश्न आम्ही विचारतो आणि त्याचं अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना आम्ही भरघोस बक्षिसं सुद्धा जाहीर करतो आणि ती मिळतात. निश्चितच ह्या कार्यक्रमामध्ये रजोनिवृत्तीकालीन विकार ह्या कार्यक्रमामध्ये नेमके आपण कोणकोणते विषय घेणार आहोत याविषयी आता जाणून घेऊया. रजोनिवृत्ती व विकार ह्यामध्ये आपण मानसिक औदासीन्य, ॲडिनोमायोसिस, अनियंत्रित मूत्रप्रवृत्ती म्हणजे युरिनरी इन्कॉन्टिनन्स, डिस्फंक्शनल युटेराइन ब्लीडिंग म्हणजे अवेळी अतिरिक्त मासिक पाळी, बीजग्रंथींमध्ये ग्रंथी, ओव्हेरियन सिस्ट, हाडांची झीज म्हणजे ऑस्टिओपिनिया आणि ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि स्थौल्य ह्या विषयांवर, या रजोनिवृत्तीकालीन विषयांवर विशेष चर्चा करणार आहोत आणि ह्याच प्रकारचे प्रश्न पण तुमचे अपेक्षित आहेत. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत. कार्यक्रम सुरू करताना मला असं सांगावं वाटतं की सर, एप्रिल 1 आणि 2, 2017 मध्ये जेव्हा तुम्ही वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये प्रमुख वक्ते म्हणून जाणार आहात, तर एक मराठी डॉक्टर आज आपल्या भाषेचा किंवा आपल्या विद्येचा झेंडा हा लंडनमध्ये फडकवत आहे. ही एक मराठी भाषिकांना आणि आम्हाला सर्वांनाच एक अतिशय
अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि यासाठी तुमचे सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन सर. सर आणि आज पुन्हा आपण आपल्या विषयाकडे वळूया. माझी 2 पुस्तकंही प्रकाशित होणार आहेत. ओके. म्हणजे आतापर्यंत मी मराठीत पुस्तकं लिहिली, पण योग आणि रेकी ह्या पुस्तकांचं अनावरण इंटरनॅशनली इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेट झालेलं आहे आता ते, आणि त्यावेळी त्याचं अनावरण तिकडे म्हणजे तेव्हा इंटरनॅशनल एडिशन सुद्धा तुमची प्रकाशित होणार सगळ्या जगभर उपलब्ध असतील. निश्चितच तुमचे मनपूर्वक अभिनंदन सर. सर आणि आपण जेव्हा आज विषय निवडलेला आहे हा रजोनिवृत्तीकालीन विषय आहे, म्हणजे मेनोपॉज, याला आपण बोलीभाषेत पण आजकाल मेनोपॉजच बोललं जातं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? आता थोडक्यात त्या शब्दाचा अर्थ बघ ना. मेनो म्हणजे मंथली, म्हणजे ग्रीकमध्ये ग्रीक लॅटिन ह्या भाषेमध्ये, आणि मंथली पिरियड्स येणं किंवा दर महिन्याला मासिक पाळी येणं, त्याला आपण ते एक कंटिन्युअस चक्र असतं. ते एक साधारण वयाच्या 12-13 वर्षापासून चालू होऊन ते 45 ते 50 वर्षापर्यंत स्त्रियांमध्ये ते चक्र चालू असतं. आणि ते चक्र कुठेतरी थांबलं, आणि ते चक्र काही कारणामुळे थांबलं. ते नॅचरली थांबलं की अननॅचरली, म्हणजे अनैसर्गिकरित्या थांबलंय की नैसर्गिकरित्या ते थांबतच, म्हणजे 45 ते 50 या वयात असं थांबलंय, तर त्या गोष्टीला जर ते थांबलं तर त्याला आपण मेनोपॉज. पॉज म्हणजे थांबला. आपण कसा टीव्हीवर पॉज देतो की पॉज थांबलं, तसं मेनोपॉज. रजो म्हणजे मासिक पाळी थांबणे, असा त्याचा थोडक्यात उपयोग म्हणजे अर्थ सांगता येईल. म्हणजे जेव्हा स्त्रीला साधारण 1 वर्षापर्यंत मासिक पाळी येत नाही, हे स्लाइडमध्ये दाखवलंय, तेव्हा आपण म्हणू शकतो की रजोनिवृत्ती झाली. सामान्यतः वयाची 45 ते 55 वर्ष हा काळ रजोनिवृत्तीचा काळ असतो. 40 वर्षे वयाच्या आधीच ती रजोनिवृत्ती झाली तर त्याला प्रिमॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतात, आणि 55 वर्षाच्या पुढे रजोनिवृत्ती झाली तर त्याला डिलेड मेनोपॉज असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात तुला सांगायचं तर एक तुला मासिक पाळीचं चक्र सांगावं लागेल की एक 8-10 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत मुलं मुली आपल्याला ओळखच येत नाहीत, ते एकमेकांबरोबर खेळत असतात. पण मग काय होतं नेमकं मुलींमध्ये बदल, की त्या मग मुलांपेक्षा वेगळं समजायला लागतात स्वतः. त्यांच्या मनोवृत्तीत काय बदलतं, कोण तो बदल घडवून आणतो, तर त्याला हॉर्मोन्स कारणीभूत आहेत. तर हे हॉर्मोन्स आपल्या पीयूषिका ग्रंथीतून, आपल्या मेंदूतून स्रवणाऱ्या काही किंवा हॉर्मोन्स स्रवले जातात, आणि त्याच्यानंतर अंडाशयामध्ये, म्हणजे जसं स्त्रियांमध्ये गर्भाशय, अंडाशय, गर्भाशय, नलिका असे भाग असतात, तर त्या अंडाशयामध्ये इस्ट्रोडायॉल आणि प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकांची वाढ होते, आणि त्याच्यामुळे आतमध्ये स्त्रीबीज वाढायला लागतात. स्त्रीबीज वाढून साधारण 12 ते 14व्या दिवशी किंवा 12 ते 16व्या दिवशी अंडमोचन होतं किंवा ओव्ह्युलेशन होतं. त्या ओव्ह्युलेशन नंतर, अर्थात त्यावेळी लहान असल्यामुळे लग्न झालेलं नसतं, त्यामुळे ते अंड तसंच सुकून जातं, आणि पुढे गर्भाशयाचं अस्तर जे तयार झालेलं असतं ते बाहेर पडण्याची क्रिया होते, त्याला आपण मासिक पाळी म्हणतो. तर ही मासिक पाळीची क्रिया जी आहे ही साधारण वयाच्या 12व्या वर्षापासून जी चालू होते, अव्याहतपणे चालू असते जर प्रॉब्लेम नसेल तर, आणि ती 45 ते 50 मध्ये कुठेतरी थांबायची शक्यता असते. त्याला आपण मेनोपॉज, ह्याला आपण मेनार्की म्हणतो. सुरुवात झाली आणि थांबणार त्याला मेनोपॉज असं म्हणतो. याविषयी अजून जाणून घेण्याची इच्छा आहे सर. पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. प्रश्न विचारतायत माधुरी, नवी मुंबईवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मी माधुरी बोलत आहे, नवी मुंबईवरून. ऍक्च्युली हा प्रश्न माझ्या आईच्या संदर्भात होता. बोला. तिला 4 ते 5 महिन्यांपासून अति रक्तस्राव होतोय. तर तिचं एज 45 आहे, आणि अति रक्तस्राव हा एक मेनोपॉजचं लक्षण असू शकतं का? हे कधीपासून होते? 4 ते 5 महिन्यापासून. हा, मग तुम्ही त्याची सोनोग्राफी करून पाहिली आहे का? हो. सोनोग्राफी मध्ये काय दाखवलं? ऍक्च्युली एक स्वॉलन पार्ट होता, तो रिमूव्ह करण्यात आलाय ऑपरेशनद्वारे. बर. स्वोलन पार्ट म्हणजे सिस्ट होतं का? हो. बरं, ते काढल्यानंतर मग आता थांबलंय का? हो, आता ह्या महिन्यापासून तिचं ब्लिडिंग जे आहे ते बंद झालेलं आहे कम्प्लीटली. बर. तर आपल्याला पाहावं लागेल. धन्यवाद. हा, धन्यवाद. तर 45 हे वय मेनोपॉजचं असू शकतं,
पण त्यांनी त्याला अतिरिक्त काही कारण सांगितलं. कदाचित ते एंडोमेट्रियोटिक सिस्ट असू शकतं अच्छा. की त्या काळामध्ये झाल्यामुळे त्याच्यामुळे वेदना पण होऊ शकतात किंवा अतिरक्तस्राव सुद्धा होऊ शकतो. तर ते आपल्याला शोधून काढता येईल ते, आणि त्याच्याप्रमाणे जर त्या बऱ्या झाल्या असतील तर काय हरकत नाही. नाहीतर मग एंडोमेट्रियोटिक सिस्ट पुन्हा पुन्हा उद्भवतात. ओके. म्हणजे पुन्हा 6 महिन्यांनी पुन्हा ते येईल आणि पुन्हा त्यांना सांगतील की पुन्हा सर्जरी करा. सर्जरी पुन्हा कराल, पुन्हा पुढच्या 6 महिन्यांनी पुन्हा एकदा येईल, पुन्हा एकदा सर्जरी करायचं, कारण त्याला उपाय नाहीये ठोस. मग जर तो एंडोमेट्रियोसिस किंवा एंडोमेट्रियोटिक सिस्ट असेल, म्हणजे असावंच की रक्तस्राव, कारण सिंपल सिस्टमध्ये होत नाही, तो एंडोमेट्रियोटिक सिस्ट मध्येच होतो खास करून. तर आपल्याला ते शोधून काढून त्याप्रमाणे त्याने योगवस्ती, अंतर्गत योगवस्ती, ॲक्युपंक्चर आणि काही खास आयुर्वेदिक औषधांचा मारा साधारण 3 ते 6 महिनेपर्यंत करावा लागेल. तसं केल्यानंतर तो रोग संपूर्णपणे बरा होईल आणि पुन्हा ती गाठ होणार नाही, ओके, असं सांगावं असं वाटतं. ओके. म्हणजे हे रजोनिवृत्तीकालीनच लक्षण असू शकतं का एंडोमेट्रियोसिस? नाही, एंडोमेट्रियोसिस हे खूप लहानपणी पण होऊ शकतं. म्हणजे अगदी वयाच्या 20व्या-25व्या वर्षी सुद्धा एंडोमेट्रियोसिस होतो. पण आता त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की गाठ होती, हो. आता गाठ ती एंडोमेट्रियोसिसची होती, गाठ फायब्रॉइडची होती. ते मला असं वाटतं त्या नॉन मेडिकल असल्यामुळे त्यांनी नीट समजावता नाही आलं, पण आपल्याला शोधून काढता. पण अतिरक्तस्राव, फायब्रॉइड किंवा एंडोमेट्रियोसिस या 2 कारणामध्ये होऊ शकतो. तर आपल्याला ते शोधून काढ. पण ते सर्जरी हा त्याचा कायमस्वरूपी उपाय नव्हे, आणि सर्जरी केली जरी तरी ते पुन्हा पुन्हा उद्भवू शकतं, एवढंच सांगावं. कारण सर हे फार महत्वाचं तुम्ही सांगितलं की आपण बऱ्याच वेळेला बघतो की सिस्ट आहेत, त्यामुळे एकदा तुम्ही जसं मगाशी म्हणाल की एकदा रिमूव्ह केली, पुन्हा 6 महिन्यांनी झाली, पुन्हा रिमूव्ह केली, तर नंतर पुढच्या वेळेस जेव्हा होतं तेव्हा तर सरळ हिस्टेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. तर हा कितपत योग्य सल्ला आहे असं तुम्हाला वाटतं? अर्थातच आपल्या शरीरामध्ये कुठलीही गोष्ट ही परमेश्वराने उगाचच बनवलेली नाहीये. हल्ली आपल्याला अपेंडिक्स पण कळलेलं आहे की अपेंडिक्समध्ये फ्रेंडली बॅक्टेरिया राहतात आणि त्याच्यामुळे आपल्या एकूणच पचनासाठी मदत होते. नाहीतर काल परवापर्यंत आपल्याला असं वाटायचं अपेंडिक्स काय युजलेस आहे, ते कापून टाका, त्याला सूज आली की काढून टाका. टॉन्सिल्स युजलेस आहेत, त्याला त्याला काय कामाचे नाही आहे, ते सूज आली की काढून टाका. या गोष्टीला काय अर्थ आहे का? आपण परमोच्च अवस्था आहोत उत्क्रांतीची, आणि उत्क्रांतीच्या परमोच्च अवस्थेत ते शेवटी शेपूट सुद्धा आपल्याला माकडाचं राहिलेलं नाहीये. म्हणजे असं काही परमेश्वराने ठेवलेलं नाहीये शरीरामध्ये की जे युजलेस आहे किंवा अनावश्यक आहे. तेव्हा प्रत्येक गोष्ट ही आवश्यक आहे. तेव्हा गर्भाशय हा अत्यंत निकडीचा आणि आवश्यक गोष्ट आहे रजोनिवृत्तीनंतर सुद्धा. तेव्हा काही हो, 99% मी सांगू शकतो की आपल्या संयुक्त उपचार पद्धतीने एखादीचा गर्भाशय वाचू शकतो. तेव्हा प्रथम त्यांनी संयुक्त उपचार पद्धती करावी आणि मगच तो गर्भाशय काढायचा विचार करावा. कारण गर्भाशय काढल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होतात हे मला चांगलं माहिती आहे. कारण ऑस्टिओपिनिया आणि ऑस्टिओपोरोसिस इतका जोरदार होतो की त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना संधिवात होतो आणि 2 ते 5 वर्षानंतर नी रिप्लेसमेंटची पाळी येते. मग असं जर आपल्याला माहिती आहे आणि पुन्हा त्यांच्या एक मनावर दुष्परिणाम होतो तो वेगळाच, की आपल्याला गर्भाशय नाहीये. बरोबर. मग त्यांच्या सेक्शुअल लाईफवर त्याचा परिणाम होतो. बरोबर. हा एक वेगळा आघात स्त्रीवर होतो. नाही, हे माहित नाहीये, कारण ह्याचा आपण विचार करत नाही. आपल्याला वाटतं की 45 आणि 50 नंतर कुठे आयुष्य, सेक्शुअल आयुष्य, पण असं नाहीये. स्त्रीला पण असतं आणि पुरुषांना तर असतंच असतं. कारण ह्यांचा मेनोपॉज 45 आणि 50ला येतो. पुरुष 70 पर्यंत ऍक्टिव्ह असू शकतात सेक्शुअली. मग त्यांना फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. तर त्यामुळे याचा कौटुंबिक समस्या सुद्धा यामुळे निर्माण होऊ शकते जर गर्भाशय आपण अकाली किंवा चुकीच्या अवस्थेमध्ये काढायचा निर्णय घेतला तर. सर, जेव्हा आपण म्हणतो की आता रजोनिवृत्ती काल आहे, रजोनिवृत्ती कालामध्ये मासिक पाळी हळूहळू बंद होतीये, तर नेमका ह्या काळादरम्यान हॉर्मोन्सची काय अवस्था असते किंवा त्यांचे काय प्रक्रिया असते, त्यांचा काय परिणाम असतो? आता बघ, ही एक स्लाइड दाखवतो, त्याच्यामध्ये यंगर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम दाखवली कशी दिसते.
म्हणजे गर्भाशय दाखवलंय किंवा सर्विक्स दाखवलंय किंवा योनी मार्ग दाखवलाय, तर त्यामध्ये एक सुकल्यासारखं दिसतं बघा नंतर सगळ्याच, आणि योनी मार्ग सुकल्यासारखा दिसतो, ओव्हरीज सुकलेल्या आहेत. तर हा भाग त्यांचा हा फरक पडतो मुख्य म्हणजे. आणि रजोनिवृत्ती जेव्हा होते तेव्हा एकूणच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या दोन जे हार्मोन्स आहेत जे स्त्रीला स्त्रीत्व प्रदान करतात, हे हार्मोन्स कमी होतात, त्यांचे प्रमाण कमी होतं. आणि कसं होतं की मग मेंदू सांगायला लागतो की ते प्रमाण वाढवायला पाहिजे. कारण का, फर्टिलिटी हा एक फार महत्वाचा भाग असतो निसर्गाच्या दृष्टीने, प्रजनन. तर ते जितक्या काळ होत राहावं तितकं निसर्गाला हवं असतं. त्यामुळे मग निसर्ग सांगतो की ते इस्ट्रोजन किंवा प्रोजेस्टेरॉन वाढवा. मग त्यासाठी FSH आणि LH हे हार्मोन्स त्याची पातळी वाढायला लागते. मग ती पातळी कुठून वाढते? ते मेंदूतून वाढते. तर ती मेंदूतून, पियुषिका ग्रंथीतून ती पातळी वाढायला लागते. तर हे एकूण हे पिक्चर आपण हार्मोन्सचं बघतो मेनोपॉज जवळ आला की FSH लेवल वाढली, LH लेवल वाढली आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी झालेली आहे. या विषयावर अशीच आपण चर्चा पुढे चालू ठेवूया. पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे सांगलीवरून. बाळासाहेब कोळी प्रश्न विचारतायत. हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅडम. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम, सांगली बोलतो. हॅलो. हॅलो. बोलत राहा. सांगलीवरून बोलतो डॉक्टर. नमस्कार. मासिक पाळी टुबुक्टमी झाल्यानंतर पण मासिक पाळी येते आणि मासिक पाळी आल्यानंतर रक्तस्राव जास्त होतो आणि पोट पण जास्त दुखते, कारण काय? वय किती आहे? वय 45. ठीक आहे बाळासाहेब सर, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. या प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करतील. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. फिमेल हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी रजोनिवृत्ती कालादरम्यान फ्लॅक्सीड्स म्हणजेच अळशी आणि अळशीच्या तेलाचा अतिशय चांगला उपयोग होतो. आणि त्यामुळेच ह्या कालादरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आपण एक मोठा चमचा अळशीच्या बियांची पावडर खाल्ली किंवा अळशीचं तेल वापरलं तर ह्याचा सुद्धा फिमेल हॉर्मोन्स बॅलन्सिंगसाठी अतिशय उत्तम उपयोग होतो. सर, बाळासाहेब कोळी यांचा जो प्रश्न होता त्याला काय उत्तर द्याल तुम्ही? त्यांनी सांगितलं की ट्युबेक्टॉमी केल्यानंतर रक्तस्राव. आता ट्युबेक्टॉमी किंवा जे संतती नियमन करण्यासाठी जे ऑपरेशन आहे, म्हणजे की बाबा गर्भाशय नलिका कापल्या जातात किंवा बांधल्या जातात, त्याचा आणि ह्या रक्तस्रावाचा काहीच संबंध नाहीये. हे पहिलं त्यांना सांगावं की त्याच्यामुळे काही झालेलं नाहीये. फक्त आता 45 वर्ष त्यांचं वय झालंय म्हणजे मेनोपॉजल आलंय. आणि मेनोपॉज जेव्हा येतो तेव्हा होतं काय की इस्ट्रोजनचं आणि प्रोजेस्टेरॉन हे जे महत्वाचे हार्मोन्स किंवा संप्रेरक आहेत त्यांची पातळी जेव्हा कमी व्हायला लागते तेव्हा एकूणच जे चक्र आहे म्हणजे हायपोथॅलामिक प्युटिटरी एंडोक्राइन ऍक्सिस असं आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो. आपण असं म्हणू शकतो की मेंदू, पियुषिका ग्रंथी, अंडाशय ह्याचा जो अक्ष आहे, अक्ष आहे, तर हा जो अक्ष म्हणजे त्यापासून खालपर्यंत जे वेगवेगळे हार्मोन्स स्रवत असतात आणि त्याचं प्रोग्रामिंग असतं की कधी कुठला स्रवायचा, त्या प्रोग्राम मध्ये व्हायरस जातो किंवा तो निसर्ग मुद्दामून घालतो की आता ही बाई वय व्हायला लागलं, आता रक्तस्राव पण झेपणार नाही आणि मासिक पाळी पण झेपणार नाही किंवा बाळण पण झेपणार नाही. निसर्ग किती विचार करतो बघा आपल्यासाठी. आणि म्हणून ते अनियमितता निर्माण करतो. मग गर्भाशयाला कळत नाही करावं काय. मग कधी हा हार्मोन वाढला तर रक्तस्राव वाढतो, कधी तो हार्मोन वाढला म्हणून रक्तस्राव वाढतो. म्हणजे गर्भाशय थोडा कन्फ्युजन मध्ये आहे. कळलं की नाही? आता ह्या कन्फ्युजन मधनं तो बाहेर येऊ शकतो नैसर्गिकरित्या, पण बऱ्याचशा स्त्रियांना त्याच्या गर्भाशयाच्या कन्फ्युजन मध्ये बऱ्याचशा लक्षणांमधनं जावं लागतं आणि ती लक्षणं
त्या लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे अतिरक्तस्राव. बरं. तर हा सहजपणे आपण कमी करू शकतो. आणि किती सहजपणे तुम्ही याचं एक्सप्लेनेशन सुद्धा केलं. म्हणजे सामान्यातल्या सामान्य स्त्रीला आपल्याला काय स्थित्यंतर होत आहेत ह्याचं अतिशय विस्तृत आणि अतिशय सोप्या भाषेत तुम्ही वर्णन केलेलं आहे सर. मग हे जी रजोनिवृत्तीकालीन लक्षण तुम्ही म्हणालात अतिरक्तस्राव, इतर कोणती लक्षणं या रजोनिवृत्ती काळादरम्यान तर होऊ ही शकतात? नीट स्त्रियांनी जाणून घ्यावी की काय. तर ते मला एक गाणं आठवतं तेव्हा रजोनिवृत्तीची लक्षणं. हां. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, परेशान हूँ मैं. निश्चितच खरोखरच परेशान झालेले असतात ह्या काळादरम्यान. नेमकी बाळासाहेब सरांच्या पण प्रश्नाचं उत्तर की उपाय काय असू शकतो आणि रजोनिवृत्तीकालीन लक्षणं काय असतात इतर? उपायांसाठी आपण रक्तस्राव सहज थांबवू शकतो आपल्या औषधांनी आणि थोडा ह्याच्यामध्ये फरक केला ना आपला आहारामध्ये, तिखटपणा आणि तेलकटपणा कमी केला, मीठ कमी केलं, क्षार कमी केले की आपोआपच रक्तस्राव कमी होऊ शकतो. तो काही मोठा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की रजोनिवृत्तीमध्ये कुठली कुठली लक्षणं निर्माण होतात आणि स्त्रियांना काय भोगावं लागतं. तर काय भोगावं लागतं ते बघ. शरीरातून उष्ण वाफा येणं, सकाळी उठता कधी थंडीमध्ये अत्यंतिक थंडी एसी लावा तरी शरीरातनं उष्ण वाफा येतात, रात्री बेरात्री उठतात घाम येतो खूप. मासिक पाळी अनियमित होऊन जाते, कधी कधी 2-2 महिने चालू राहते, कधी कधी 6-6 महिने येत नाही किंवा स्राव कमी होत जातो. आतमध्ये योनी मार्गामध्ये स्राव कमी होत गेल्यामुळे संभोगाची इच्छा कमी होते. म्हणजे असं आहे की एकूणच इस्ट्रोजन हा फार महत्वाचा हॉर्मोन आहे की स्त्रियांमध्ये संभोग इच्छा निर्माण करण्यासाठी. तोच कमी व्हायला लागला की मग एकूण संभोगाची इच्छा कमी होते. ती कमी झाल्यामुळे योनी मार्गातला बुळबुळीतपणा किंवा स्राव कमी होतो. मग एकूणच संभोग पेनफुल व्हायला लागतो, म्हणजे दुःखदायी व्हायला लागतो. मग तो पार्टनर असतो किंवा नवरा असतो त्याला देखील त्रास होतो संभोग करताना आणि तिला देखील त्रास होतो. मग अशा वेळी ते फार विचित्र होऊन बसतं त्रांगडं. ते काय करावं, कारण योनी भागामध्ये वृक्षता येते, खाज येते, कधी कधी इन्फेक्शन्स होतात. भावनांचे बदल फार महत्वाची गोष्ट. नैराश्य आणि डोकेदुखी म्हणजे अक्षरशः ते आणखीन एक गाणं, ते भावनांचे बदल. उदासीन रात्रशी दिवसही दिवाण, अशी अवस्था स्त्रियांची होत जात. आणि पुरुषांना कळतच नाही की काय झालं काय हिला नेमकं, कारण पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हा एकच हॉर्मोन आणि तो कमी व्हायला 70 उजाडणार आहे. बरोबर. तर त्यामुळे पुरुषांना कळत नाही झालंय काय. मग थकवा येतो खूप, वजन वाढतं, नेमकं त्याच वेळी वजन वाढतं, त्यामुळे डिप्रेशनमध्ये अजून भर पडते. केस गळतात, झोपेच्या तक्रारी, झोप लागत नाही, अनियंत्रित मूत्रप्रवृत्ती, कधी लघवीला येते, सारखी येते, 15-15 मिनिटांनी जावं लागतं, छातीत धडधड होते, चिडचिड होते खूप, सांधेदुखीची सुरुवात होते. तर इतक्या अनंत रजोनिवृत्तीची लक्षणं, म्हणून हा वेगळा विषय म्हणून घेतला. एक्झॅक्टली. निश्चितच सर, आपण ह्याविषयी अजून जाणून घेऊया, विविध रजोनिवृत्ती विकार जाणून घेऊया. पण अंजली देशपांडे प्रश्न विचारतायत अकोल्यावरून. नमस्कार. हा नमस्कार, बोला. हा विचारा प्रश्न. हॅलो मॅडम, मला हे ना प्रॉब्लेम. हॅलो. हा बोला. प्रॉब्लेम मध्ये माझं 3 दिवस खूप पोट दुखते आणि 15 दिवस लेट येते आणि अंगावर काहीच बिलकुल जात नाही आणि गेलं तरी थोडे ते एंडोमेट्रियमचे आहे ना, असं थर आल्यासारखे गोडे गोडे पडतात. बर. वय काय? वय किती आपलं? तुमचं वय किती अंजली? 25 आहे. हा बरं, 25 आहे. धन्यवाद. ठीक आहे. हा मेनोपॉज विषयी प्रश्न नाही तरी देखील आपण आता आपण त्या विषयात एक्सपर्ट आहोत, त्याच्यामुळे लोक आणि मासिक पाळीच्याच संदर्भात हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे लोक आपल्याला विचारतात प्रश्न. पण ठीक आहे, हिला पीसीओडी असण्याची शक्यता आहे.
पीसीओडी हा एक रोग आहे तरुण मुलींना होणारा, की ज्याच्यामध्ये अंडमोचन किंवा ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही, संप्रेरकांमध्ये प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळे मासिक पाळी लेट येते. तर आपण जर ट्रीटमेंट दिली, आपल्याकडे पूर्णपणे व्यवस्थित ट्रीटमेंट आहे पीसीओडीची, तर त्याच्यामध्ये पंचकर्म, योग, ॲक्युपंक्चर, आयुर्वेदिक औषधं असा एकूण घाट घातला जातो आणि हे कॉम्बिनेशन अतिशय यशस्वी ठरतं आणि हे जर त्यांनी केलं तर काही महिन्यातच त्यांचा पीसीओडी पूर्णपणे बरा होईल असं सांगावं असं वाटतं. सर, तुम्ही आता एक फार महत्त्वाच्या विषयाला हात घातला, ते म्हणजे रजोनिवृत्तीकालीन मानसिकता. स्त्रीची मानसिकता बदललेली असते कारण विविध हॉर्मोन्समध्ये उलथापालथ झालेली असते. कुटुंबाला कळत नसतं की तिला काय होतंय, तिला स्वतःला पण उमगत नसतं हे काय होतंय. ह्या नेमक्या काळामध्ये तिला मानसिक औदासीन्य येऊ शकतं का? अगदी फार महत्वाचा तू विषय बोललीस की मानसिक औदासीन्य हा वन ऑफ द बिगेस्ट थिंग की बाबा का होतं. कधी कधी मी याची थिअरी मी तुला माहिती आहे ना, कधी कधी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी आणि सर्व विषयांचं ज्ञान थोडं थोडं असल्यामुळे नाही, थोडं थोडं काय सर, प्रभुत्व आहे तुमचं. मी कधी कधी नवीन नवीन थिअरीज मांडतो. मी असं म्हणतो की निसर्गाचं चक्र चालू आहे. निसर्गाने स्त्रीला मातृत्व बहाल केलंय आणि मातृत्व बहाल करण्याचे त्यांनी ते हॉर्मोन्स दिलेत त्याला की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तर ते जोपर्यंत हॉर्मोन्स आहेत तोपर्यंत ती फर्टाईल आहे आणि स्त्री ही स्वतःला जोपर्यंत माता होत नाही तोपर्यंत तिला पूर्णत्व येत नाही असं वाटतं. म्हणजे जवळजवळ 99.99% स्त्रिया तरी असाच विचार करतात की जोपर्यंत त्या माता होत नाहीत तोपर्यंत त्यांना पूर्णत्व नसतं. मग ते जे हॉर्मोन्स आहेत जे त्यांना मातृत्व प्रदान करतात ते कमी व्हायला लागले की एकूणच त्यांना समजतं आतून कुठून तरी की आता आपण ह्यापुढे माता होऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे आपली मासिक पाळी बिघडत चाललेली आहे किंवा एकूणच आपले हॉर्मोन्स कमी होत चालले. आणि म्हणून मला असं वाटतं वीपिंग, जे मंथली वीपिंग ऑफ युट्रस आपण म्हणतो ना, की जर गर्भधारणा झाली नाही तर मासिक पाळी येते, कारण ते मंथली वीपिंग आहे, म्हणजे दर महिन्याला रडणारं गर्भाशय आहे. तर आता असं होतं की आता कधीच पुढे मातृत्व मिळणार नाही, म्हणून आतूनच संपूर्ण स्त्री शरीर आणि मन हे आक्रंदत असतं की माझं मातृत्व आता संपलं, की ते कुठेतरी मला असं वाटतं उदास असण्याचं ते फार महत्वाचं कारण असावं. ती एक थिअरी मी मांडलेली. नाही, निश्चितच आणि संयुक्तिकच आहे ही थिअरी. सर, मानसिक औदासीन्यावर संयुक्त उपचार पद्धती आपल्याला रजोनिवृत्ती काळादरम्यान कशी मदत करू शकते हे पाहून घेऊया. पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. किशोर देशपांडे प्रश्न विचारतायत पुण्यावरनं. नमस्कार. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. माझे मिसेस वय आता 42 वर्ष आहे. तर तिला माझी मोठी मुलगी आहे ती आता 20 वर्ष. त्याच्यानंतर तिला दिवस गेले होते आणि ते हे करायला लागलं एमपीटी. तर तेव्हापासून तिची पाळीच बंद झालेली आहे आणि तिचं खूप लठ्ठपणा पण वाढलेला आहे, वजन पण खूप वाढलंय. हा, तर त्याच्यासाठी काय करायला लागेल, काय ट्रीटमेंट घ्यायला लागेल? पण तेव्हा गर्भाशय काढून टाकलेलं का? नाही, ते हे करतात ना, क्युरेटिंग केलेलं. ठीक, क्युरेटिंग केलेलं. करेक्ट. ठीक आहे, हरकत नाही. थोडक्यामध्ये मला असं वाटतं की त्याच्यानंतरची इन्व्हेस्टिगेशन्स एक त्यांनी केली नसावीत किंवा त्यांना माहिती नसावी त्याच्याबद्दल. तर आपण FSH-LH पाहू शकतो. जसं मी सांगितलं की FSH-LH ची पातळी जर खूप प्रमाणाबाहेर वाढू शकली तर आपण त्याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज आला असं आपण म्हणू शकतो. AMH किंवा अँटी मुलेरियन हॉर्मोन नावाचं एक हॉर्मोन आहे. अच्छा. तर तो जो हॉर्मोन आहे त्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की स्त्रीला एकूण स्त्री बीज परमेश्वराने दिली किती आहे. तर साधारण प्रत्येक स्त्रीला 400 ते 500 स्त्री बीज बहाल करतो परमेश्वर. म्हणजे थोडक्यात ती 14 पासून 50 पर्यंत दर महिन्याला एक स्त्री बीज जर फुटलं तर तिथे संपतात. पण जर कमी बहाल केली असतील मग आधीच संपतात, मग तो प्रीमॅच्युअर मेनोपॉज येऊ शकतो. तर त्याची इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला ठरवता येईल आणि कशामुळे हे झालं. बरोबर. आणि त्याच्याच बरोबर जोडीला जो लठ्ठपणा आलेला आहे त्याविषयी सर सुद्धा आपण अधिक मार्गदर्शन घेऊया. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची.
रजनिवृत्ती कालादरम्यान आपण अळशीच्या बियांचं महत्त्व समजावून घेतलं. तसंच या कालात लोह तत्वाची सुद्धा कमतरता असते, त्यामुळे आहारामध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स, नट्स यांचा सुद्धा समावेश करावा. तसंच अंडी, ऑर्गन मीट आणि माशांचा सुद्धा समावेश करावा. दररोज कमीत कमी 8 मिलीग्राम आयर्न स्त्रियांना या कालामध्ये मिळणं आवश्यक आहे, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. सर, आपण जेव्हा ब्रेकमध्ये जाणार होतो तेव्हा स्थौल्य हा सुद्धा त्यांनी एक विषय काढलेला की त्यांची पाळी प्रीमॅच्युअर मेनोपॉज झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना स्थौल्य निर्माण झालेलं आहे. तर हे कशामुळे आणि ह्यावर काय उपाय आहे का? इस्ट्रोजन हा हॉर्मोन तसा आपला बेसिक मेटाबॉलिझम रेट आहे तो थोडा वाढवतो आणि एकूण मासिक पाळी जेव्हा चालू असते तेव्हा तशा स्त्रिया ॲक्टिव्ह असतात. पण त्या मानाने जेव्हा मेटाबॉलिझम कमी व्हायला लागतो इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे, तर हा मेटाबॉलिझम कमी झाल्यामुळे जे आपण खातो ते जळत नाही आणि ते पोटावर चरबीचे थर वाढायला लागतात. तर ह्याला ट्रीटमेंट म्हणजे लेखनबस्ती, उद्घर्षण किंवा काही मेदोहारी द्रव्य जी आयुर्वेदामध्ये आपण वापरतो ह्याचं कॉम्बिनेशन केलं, आहार नियोजन केलं, योगासन प्राणायाम नियमित केले, ॲक्युपंक्चर केलं तर निश्चितच स्थौल्यावर परिणाम होऊ शकतो. सर, आणि मानसिक औदासिन्यावर उपचार काय आहेत? आता मानसिक औदासिन्य हा आपला एकदम फेवरेट टॉपिक आहे. तर त्याच्यावर अनेक उपाय आपल्याकडे आहेत. तर त्यापैकी योगसाधना हा फार महत्वाचा आहे. योगसाधना, ध्यानधारणा, जपजाप्य, म्युझिक थेरपी, ज्याच्यामध्ये निरनिराळे क्लासिकलमध्ये राग आपण ऐकवू शकतो, काही मंत्रचिकित्सा करू शकतो. त्याचबरोबर ह्या काळामध्ये जर स्त्रियांनी रेकी शिकल्या, जर रेकी शिकायला अगदी आमच्याकडे देखील आल्या तर आपण त्यांना रेकी शिकवतो. मग त्यांच्याकडे ते एक अस्त्र निर्माण होतं की रेकीचं अस्त्र, आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन, शारीरिक संतुलन व्यवस्थित राहायला मदत होते. तर असे अनेक आपल्याकडे उपाय आहेत की ज्याच्यामुळे मानसिक औदासिन्य आपण ट्रीट करू शकतो. असे अनेक उपायांचा संयुक्त उपचार आपल्याकडे म्हणजे अँटी डिप्रेसंट्सवर डायरेक्ट जाण्यापेक्षा, कारण कसं की त्याचे साईड इफेक्ट्स होणार, थोडा पुढे तर काळापुरतं काम करणार, तर पूर्णपणे तो रोग नैसर्गिकरित्या जाणार नाही. त्याच्यापेक्षा थोडी कळ काढून ही ट्रीटमेंट घेतलेली बरी. सर, आणि अतिशय महत्वाचं म्हणजे केस गळणं. ह्या कालामध्ये म्हणजे साधारण 40 नंतर केसांची घनता कमी होते, केस गळण्याचं प्रमाण वाढतं, तर हे सुद्धा रजोनिवृत्तीकालीन आहे का आणि त्यावर उपाय हो, काय? हे रजोनिवृत्तीकालीनच आहे. एकूणच ते प्रौढत्वाचं लक्षण आपण समजू शकतो की स्त्रियांचे केस संपूर्ण जात नाहीत, पण तरी देखील काही प्रमाणात 40 नंतर आपल्याला दिसतं की काही स्त्रियांना अर्धवट भांगाच्या इथे टक्कल पडलेलं असतं. तर त्याचं कारण 2-3 असतात. मानसिक ताण, मानसिक औदासिन्य येणं, इस्ट्रोजनची कमतरता हा एक भाग झाला. ते आहार नियोजन त्या काळात करत असतातच की नाही, कारण मुलं मोठी झालेली असतात, त्यांच्या आहाराकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. त्यामुळे प्रथिने त्या आहारात घेत असतील तर मात्र त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि स्त्रियांमधलं केस गळण्याचं जे हे आहे ट्रीटमेंट आहे ती अत्यंत सोपी आहे. नस्य, शिरोधारा किंवा आणि काही औषधं आपण दिली तर आपण सहजपणे ती त्यांना ट्रीट करू शकतो. सर, रजोनिवृत्ती पश्चात जो येणारा हाडांचा ठिसूळपणा आहे आणि संधिवात आहे, ह्याकडे आपण वळणारच आहोत. पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे नाशिकवरून. साधना ताई प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार साधना, बोला. हो, मी साधना देवरे बोलते नाशिकहून. तर माझा प्रश्न असा आहे, माझ्या आईचं वय 47 आहे. तर आईची पिरियड 8 दिवसात किंवा 15 दिवसात येते आणि पहिले 2 दिवस अंगावरून जास्त जातं. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, माझा प्रश्न. ठीक आहे, धन्यवाद. म्हणजे हा टिपिकल मेनोपॉजचा प्रश्न आहे की आईला तुझ्या मेनोपॉज आलेला आहे आणि आपल्याला पाहावं लागेल की हार्मोनल चाचण्या आपण करून पाहू, त्यांचं आपण सोनोग्राफी करून पाहू, अगदी गरज पडली तर अगदी सर्वायकल स्मिअर सुद्धा करून पाहू. ह्या काही चाचण्या महत्त्वाच्या असतात की गर्भाशयाचं कार्य नैसर्गिकपणे बंद पडतंय की नाही. तर त्याप्रमाणे आपण मेनोपॉजसाठी म्हणून अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मेनोपॉजल स्त्रीने करण्याची गोष्ट, कंपल्सरी करण्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण पंचकर्म.
वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य संपूर्ण पंचकर्म त्यांनी करून घेण्याचे. आता हे का? तर आता सिस्टम तुमच्या थंडावत चालल्या. म्हणजे आता गाडी जुनी होत चालल्यावर आपण काय करतो? सर्व्हिस करतो, बरोबर? तसं तुमची आता गाडी जुनी होत चालली, ती आता बंद पडायच्या आत तुम्ही सर्व्हिस करा त्याला. आणि सर्व्हिस करून घ्या, ओव्हर ऑइलिंग करून घ्या त्याचं. मग ती जरा तरी नीट चालेल काही काळ, आणि नैसर्गिकरित्या तरी मग ती व्यवस्थित काम देईल काही काळ. त्याच्यानंतर त्यांना आम्ही योग साधना करण्याचं ऍडवाइस करतो. की मग योग साधनामध्ये काही आसन आहेत, प्राणायाम आहेत, तर त्यांचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितच दिसतं की हिचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे दूर होऊ शकतात. आणि ही जी रजोनिवृत्तीचा काळ आहे हा दुःखदायक न जाता किंवा त्याची लक्षणं अजून दुःखदायी न होता ती नैसर्गिकरित्या पाळी जाऊ शकते. सर, आणि रजोनिवृत्तीकालीन आपण बघतो की हाडं ठिसूळणं, खरं म्हणजे रजोनिवृत्ती चालू असताना सहसा स्त्रियांना ऑस्टिओपिनिया किंवा हाडांचे त्रास म्हणजे हाडं ठिसूळण्याचा त्रास होत नाही. मग रजोनिवृत्ती पश्चात हा हाडांचा त्रास का होतो आणि ह्यावर काय उपाय आहे? तुझं म्हणणं रज प्रवृत्ती असताना होत नाही, रज प्रवृत्ती असताना होत नाही. तर कसं आहे की निसर्गाने ते त्यांना एक प्रोटेक्शन दिलंय. म्हणजे तू असं बघशील की 25व्या वर्षी आणि 30व्या वर्षी ब्लड प्रेशर झालेली मुलं सापडतील तुला, पण मुली नाही सापडणार. 35व्या वर्षी हार्ट अटॅक आलेला मुलगा सापडेल तुला, पण मुलगी नाही सापडणार. ह्याला कारण इस्ट्रोजन आहे. आणि निसर्ग देवतेचा जय जयकार असो असं स्त्रियांनी म्हटलं पाहिजे त्याबद्दल. की त्यांना बाळणपणाचा त्रास किंवा मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो, बरोबर आहे, पण 50 पर्यंत त्यांना इस्ट्रोजन प्रोटेक्ट करतो या सर्व रोगांपासून. आणि त्याचप्रमाणे अजून एक रोग आहे त्याच्यातला, ते म्हणजे हाडं ठिसूळ होण्याचा रोग. तर हाडं ठिसूळ होण्याचा जो रोग आहे ह्याच्यापासून सुद्धा आपल्याला इस्ट्रोजन प्रोटेक्ट करत असतो. त्यामुळे हाडं त्या काळात मजबूत राहतात. पण एकदा तो इस्ट्रोजन कमी व्हायला लागला की हाडांचा ठिसूळपणा वाढायला लागतो. आणि हाडांचा ठिसूळपणा वाढायला लागला की हाडांची घनता प्रमाणापेक्षा कमी होते. आणि कधी कधी वजन वाढलेलं असतं, सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो. मग गुडघा, खांदे, खुबा, सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे, सांधे जखडणे वगैरे अशा गोष्टी होतात. एक्सरे काढल्यानंतर आपल्याला कॅल्शियम कमी झाल्यासारखं दिसतं, व्हिटॅमिन D3 कमी झाल्यासारखं दिसतं. तर आधुनिक उपचार जरी आपण दिले, कॅल्शियम दिला किंवा व्हिटॅमिन D3 दिलं, तरी ते पूरक होत नाहीत. कारण कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन त्या प्रमाणात होत नाही जेवढं आपण आर्टिफिशियल देतो. त्यामुळे नॅचरल प्रमाणातच जर आपण कॅल्शियम देण्याचा प्रयत्न केला, जसं नाचणी आहे, सोयाबीन आहे किंवा सुकामेवा आहे, ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात कॅल्शियम आहे. तर हे जर आपण त्यांना दिलं, नॉनव्हेज खाणाऱ्या जर बायका असतील तर त्यांनी माशांचे काटे चावून चावून खावेत किंवा चिकनचं बोन्स किंवा कार्टिलेज चावून चावून खावीत. तर ह्याचा फायदा त्यांना होऊ शकतो पुढे. आणि उन्हामध्ये काही करून सकाळी 8 ते 9च्या उन्हामध्ये सकाळी बसून व्यायाम करायचा, योगासन करा की चालायला जा, काहीतरी करा. पण त्यामुळे व्हिटॅमिन D तुमचा तयार होईल ह्याच्या खाली, त्वचेखाली. ते तयार झालेलं व्हिटॅमिन D तुम्हाला जास्त फायदेशीर आहे, तुम्ही बाहेर न घेता त्याच्यापेक्षा. बरोबर. सर, आणि रजोनिवृत्ती कालादरम्यान आपल्याला आता बरेच प्रश्न सुद्धा आले या विषयावरचे, की अनियमित पाळी होते किंवा डिसफंक्शनल आपण ज्याला युटेराईन ब्लिडिंग म्हणतो, तर हे का होत असावं? मासिक पाळीचा अनियमित स्राव हा का होत असावा आणि ह्याच्यावर काय उपाय आहे? मगाशी मी तुला विस्तृतपणे उत्तर दिलं ह्याचं, की तू विचारलंस मेनोपॉज बद्दल आपण पुष्कळ डिटेल डिस्कशन केलं. पण बोललं का? तर इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं काम जे चाललेलं असतं त्याच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं, की गर्भाशयात कन्फ्युजन निर्माण होतं. त्याच्यामध्ये व्हायरस शिरला त्या प्रोग्राममध्ये, की तो इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कमी झाले की गर्भाशयाला कळत नाही काय करावं, कधी रक्तस्राव सोडावा, कधी बंद करावा, कधी पाळी यायला पाहिजे, कधी नाही यायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये गोंधळ उडून तो अनियमित रक्तस्राव होतो. तर अनियमित रक्तस्राव झाला तर आपण संप्रेरक पाहतो, ओटीपोटाची तपासणी करून बघतो की इतर काही कारण तर नाही, एंडोमेट्रियोसिस किंवा ॲडिनोमायोसिस किंवा इतर किंवा बल्की युट्रस ज्याला म्हणतात किंवा फायब्रॉइड्स, अशी कारणं तर नाही आहेत ना, हे आपण शोधून पाहतो. ते शोधून पाहिल्यावर आपल्याला कळतं की काय रोग आहे.
त्या रोगानुसार आपण त्याची चिकित्सा करू चिकित्सा करू शकतो. तसं आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, साताऱ्यावरून रेखा प्रश्न विचारतायत. नमस्कार. मासिक पाळी आली की 4 हा. दिवस पोटात माझ्या जास्त दुखतं. बर. वय काय आपलं? 40. 40. मुलं हा. किती? 2 आहे ती. अच्छा. आईची मासिक पाळी कधी गेली होती? कोणाची? आईची. तुमच्या आईची. आईची नाही, आता मला काय माहित नाही. बहिणीची? मोठ्या बहिणी? नाही, बहीण छोटी आहे, मीच मोठी आहे. बर बर, ठीक. पोटात खूप जास्त प्रमाणात दुखतं का? हो हो हो. बर बर, ठीक आहे, ठीक. ठेवून आपण सोनोग्राफी करून फाइंड आउट करू शकतो की पोटात का दुखतंय. अच्छा. जास्ती करून एंडोमेट्रियोसिस किंवा अर्बुद किंवा गर्भाशयाला आलेली गाठ ओके. किंवा गर्भाशयाला आलेली सूज एंडोमेट्रायटिस ओके. किंवा PID पेल्विक इन्फ्लेमेटरी डिझीज किंवा इतर काहीही प्रकारचं इन्फेक्शन ह्याच्यामुळे ह्यांना हे होऊ शकतं. तर ह्याचं निदान करूया आपण. निदान केल्यानंतर त्याची योग्य प्रकारे चिकित्सा करूया आणि त्यांना निश्चितच बरं वाटेल. निश्चित. म्हणजे योग्य निदान जर झालं, योग्य लक्षणांचं योग्य निदान झालं तर योग्य तपासण्या करून योग्य उपचार आपण करू शकतो आणि आपल्या आजारावर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो. ओव्हेरियन सिस्ट किंवा गर्भाशयातील अर्बुद, ॲडिनोमायोसिस हे सुद्धा रजोनिवृत्तीकालीन आपल्याला भरपूर प्रमाणात स्त्रियांमध्ये होताना आढळतात आणि त्याचा त्रास सुद्धा होऊ शकतो. या विषयावर पण आपण मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मेनोपॉज आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. कार्यक्रमामध्ये पुढे वळण्यापूर्वी, पुढचे प्रश्न घेण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2017 रात्री 8 वाजताचा. विषय आहे केस गळती आणि हेअर ट्रान्सप्लांट. सहभाग डॉक्टर धनंजय चव्हाण. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2017 रात्री 8 वाजताचा. विषय आहे पाठीच्या मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2017 रात्री 8 वाजताचा. विषय आहे जुनाट, सर्दी, ॲलर्जी, दमा आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर सत्यन गुजर. या सर्व कार्यक्रमांमध्ये आपण ईमेलद्वारे प्रश्न विचारून कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यासाठी आमचे संकेतस्थळ आहे hello.ddkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर आपला प्रश्न आला तरच आम्ही त्याचा समावेश कार्यक्रमादरम्यान करू शकतो, नाहीतर ईमेलद्वारे उत्तर आम्ही तुम्हाला नक्कीच करू शकतो. सर, आपण रजोनिवृत्तीकालीन विविध विषयांवर आज बोलतोय, तेव्हा ओव्हेरियन सिस्ट हा सुद्धा एक प्रकार रजोनिवृत्ती कालादरम्यान होतो. ह्यावर काय उपाय आहे? कारण ह्यावर शस्त्रकर्म सहजा सांगितलं जातं. ओव्हेरियन सिस्ट हा प्रकार अगदी रजोनिवृत्तीच्या वेळीच होतो असं नाही. तो तरुणपणी पण होऊ शकतो आणि कुठल्याही वयात होऊ शकतो. त्यामध्ये होतं काय की अंडमोचन होत नाही आणि अंड फुटत नाही आणि फुटत नाही त्यामुळे त्याचे सिस्ट तयार होते किंवा गाठ तयार होते. मग असं ती जर गाठ मोठी झाली आणि गाठीमध्ये रक्तस्राव झाला तर मात्र मग मासिक पाळी अनियमित होणे, ओटीपोटात वेदना होणे, मासिक पाळीचा स्राव कमी होणे, अशा गोष्टी. तर सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला समजतं. आधुनिक उपचारांमध्ये ओव्हरियन ड्रिलिंग आणि सिस्ट रिमूव्हल हा एकच उपाय, ऑपरेशन. पण मी जसं मगाशी सांगितलं, 6 महिन्यांनी पुन्हा जर होत असेल तर मग काय करायचं? परत 6 महिन्यांनी होत असेल तर पुन्हा सर्जरी का करायची? मग त्याच्यापेक्षा पूर्णपणे त्याला एक उपाय संयुक्त उपचार पद्धतीमध्ये आहे. तो उपाय जर केला तर साधारण ते 6 महिन्यामध्ये पूर्णपणे रोगी बरा होऊ शकतो. सर, तसंच ॲडिनोमायोसिसचं सुद्धा आहे, ह्यावर काय सांगाल? गर्भाशयाचा अंतस्तर तो मध्यस्तर वाढण्यामुळे होणाऱ्या विकारास ॲडिनोमायोसिस असं म्हणतात. नीट पहा बरं कसं. तो आतला स्तर आहे जो तो आतमध्ये घुसलाय आणि प्रचंड प्रमाणात तो फुगत चाललाय. तर अशा वेळी होणार काय? मासिक पाळी जास्त प्रमाणात चालू राहील, ओटीपोटात तीव्र वेदना होतील, पोटात फुगवटा येईल. तर हे सोनोग्राफीने आपल्याला साधारण समजू शकतं. तर ह्यात कसं आहे की ह्याला ट्रीटमेंट अशी नाहीच आहे.
ॲलोपॅथीमध्ये. खास करून त्यांना पिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. आणि मी ॲडिनोमायोसिसला अजिबात सांगत नाही पिशवी काढून टाका. माझ्याकडे अनंत पेशंट्स आहेत की जे पिशवी काढून टाकल्याचा सल्ला दिलेले असे पेशंट्स आहेत की ज्यांची पिशवी मी वाचवलेली आहे आणि ॲडिनोमायोसिस पासून मुक्त केलेलं आहे. सर, आपल्याला दिनकर प्रश्न विचारतायत जळगाववरून. नमस्कार. दिनकर महाजन बोलतोय. हा, बोला. तर माझ्या मिसेस मी सांगितलं ना ते दिनकर महाजन जळगावला बरोबर आहे? तर हा, बोला. तिला ते एक गाठ आहे, ती गाठ 24 mm ची दाखवत आहेत. तर ती ते गाठचं बायोप्सी करायला सांगतायत आता डॉक्टर. काय करायचंय? वय किती आहे? वय 40-42. नाही, गाठ आहे कुठे? गर्भाशयामध्ये. अच्छा, गर्भाशयाला गाठ आहे. बरं, धन्यवाद. त्याच्यापेक्षा मी पाहेन की फायब्रोसिस असण्याची शक्यता किंवा अर्बुद असण्याची शक्यता जर असेल, जसं मी इथे दाखवलंय, तर आपल्याला सोनोग्राफी नीट पाहावी लागेल आणि पॅप स्मिअर किंवा सर्वायकल स्मिअर करून पाहावं लागेल की डॉक्टरांना ती कॅन्सरस का वाटते की ज्याच्यामुळे ते बायोप्सी करायला मागतात. जर पॅप स्मिअर मध्ये काही अनियमित पेशी आल्या, म्हणजे खराब पेशी किंवा कॅन्सरस प्री कॅन्सरस पेशी आल्या, तर आपण सांगू शकतो की आपण त्याची बायोप्सी करून पाहूया. नाहीतर मग आपण त्याला एक अर्बुद, साधं अर्बुद म्हणून, फायब्रॉइड म्हणून ट्रीट करूया. आणि फायब्रॉइड संयुक्त उपचार पद्धतीमध्ये लेखनबस्तीच्या द्वारे आपण ट्रीट करतो. आणि फायब्रॉइड छोटी छोटी असतात ती गायब होतात, मोठी असतात ती छोटी होतात आणि पुढे गर्भाशय काढायची आवश्यकता भासत नाही. तेव्हा पूर्णपणे नीट ही केस इन्व्हेस्टिगेट केल्यानंतरच आपण सांगू शकतो की बायोप्सीची आवश्यकता आहे. कारण काही ब्लड मार्कर्स पण असतात, CA-125 वगैरे, त्या आपण पाहावं लागतं, त्या आपण बघायला लागतात. सर, ही झाली विविध प्रकारचे गर्भाशयाला होणारे विकार. तसंच एक फार महत्वाचा विकार रजोनिवृत्तीकालीन आणि त्यानंतर वृद्धावस्थेत होतो, तो म्हणजे युरिनरी इनकॉन्टिनन्स. अगदी सहज खोकताना किंवा थोडंसं पण प्रेशर झालं तर लघवी लीक होण्याचा संभव असतो स्त्रियांमध्ये. अतिशय त्रासदायक असा हा प्रकार आहे. ह्यावर काही उपाय आहे का? तर याची कारण आपण पाहूया. तर नेमकं काय होतं की योनी भागातली उतिका असतात, पेशी असतात, त्याची लवचिकता कमी होते. मूत्रमार्ग कधी कधी बारीक होत जातो. मूत्रमार्गामधले पेशी अशक्त होतात. त्याच्यामुळे सतत खोकलं किंवा चाललं तर कधी कधी त्यांना मग अक्षरशः डायपर लावावे लागतात बायकांना. तर त्याच्यावर औषधं आहेत. त्याच्यावर उत्तर बस्ती आणि त्याच्यानंतर काही अशी आयुर्वेदिक औषधं आहेत की जी हे जे स्मूथ मसल्स आहेत, युट्राईन आणि मूत्रमार्गाचे, हे स्मूथ मसल्सचा टोन वाढवणारी औषधं आहेत. तर ते टोन वाढवणारी औषधं जर आपण त्यांना दिली आणि मूत्रमार्ग जर बारीक झाला असेल तर त्यातून उत्तरबस्ती जरी दिली तरी फायदा होऊ शकतो. तर अशा अनंत ट्रीटमेंट्स आपल्याकडे आहेत की ज्याच्यामुळे हे आपण सर्जरी टाळून आपण करू शकतो. बरोबर. रजोनिवृत्तीकालीन विविध विकारांवर आपण अशीच चर्चा चालू ठेवतोय. मात्र आत्ता वेळ झालेली आहे प्रश्नमंजुषेची. दिनांक 15 जानेवारी 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं आता घोषित करतो. नावं खालीलप्रमाणे आहे. प्रथम बक्षीस मिळालेलं आहे योगेश मधुकर वाणी, कल्याण. द्वितीय बक्षीस गजानन हरिभाऊ नारखडे, पुणे चिखली. तृतीय बक्षीस सतीश नारायण माने, सातारा. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न आहे, रजोनिवृत्ती पश्चात होणाऱ्या गर्भाशयाच्या विकारांवर कोणती उपचार पद्धती श्रेष्ठ काम करते? पर्याय 1 योग व पंचकर्म, पर्याय 2 रंगोपचार, पर्याय 3 चुंबक उपचार. SMS साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 7 फेब्रुवारी 2017 रात्री 8 वाजेपर्यंत.
प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सतर्फे विशेष भेट देण्यात येईल व अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. याच कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण तुम्ही बघू शकाल गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आहे hellodoktor@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही कॉमेंट्स पाठवू शकता किंवा youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. सर, रजोनिवृत्तीकालीन विविध विषयांवर आपण बोललो. फक्त मला एक जाताच सांगा की हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी यासाठी उपयुक्त आहे का? हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही टेम्पररीली कधी कधी उपयुक्त ठरू शकते, पण ती अत्यंत दुष्परिणाम निर्माण करू शकते. तर त्याच्यामध्ये दुष्परिणाम मी इथे लिहिलेले आहेत: मळमळ, डोकेदुखी, अपचन, शरीरात सूज येणे, स्तनांमध्ये वेदना, रक्तस्राव योनीमध्ये, वजन वाढणं, रक्तात गुठळ्या होणं, नैराश्य, पोटदुखी, कंबरदुखी, तारुण्य पिटिका, हे एवढं सगळं असल्यावर कशाला करायची? आणि नैसर्गिक ट्रीटमेंट जर मी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे तर काय गरज आहे? निश्चितच सर. जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? रजोनिवृत्ती येताना माझ्या मते प्रत्येक स्त्रीने संपूर्ण पंचकर्म करून घेण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, नियमित योगाभ्यास करण्याची गरज आहे. हे दोन्ही गोष्टी जर केल्या तर त्यांना निश्चित फायदा होईल. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन लाईफ. परिवर्तन हे जीवनातील अढळ सत्य आहे. त्यामुळे प्रत्येक रजस्वला स्त्रीची रजोनिवृत्ती होणारच आहे, रजोनिवृत्तीचा काळ येणारच आहे. हे जर आपण धरून चाललो तर त्या अनुषंगाने योग्य पंचकर्म, योग्य व्यायाम, संतुलित आहार आपण जर केला तर ही रजोनिवृत्ती अतिशय सुखकर होऊ शकते. ही जी ट्रान्झिशन आहे ही सुद्धा अतिशय सुखकर होऊ शकते. आणि संयुक्त उपचार पद्धती काही व्याधी झालीच तर तुमच्या मदतीला नक्कीच आहे, हा विश्वास आज निर्माण झालेला आहे. डॉक्टर अनिल पाटील, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार.